अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा राजा म्हटले जाते. या दिवशी दररोज व्रते आचरली जातात. श्रावणातील व्रते जेवढे सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, तेवढीच निसर्ग आणि शास्त्रधारही असणारे आहेत, असे मानले जाते. श्रावणातला दुसरा सोमवार 4 ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवशी शिवामूठ तीळ वाहण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे महत्त्व. आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे. श्रावण सोमवारी शिवमुठीचे व्रत. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची 1 मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची 1 मूठ असा हा क्रम असतो. हे 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते. श्रावणातील मोठा वसा शिवामूठ. प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टी खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे. ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते. शिवामूठ आणि दानाचे महात्म्य. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते. मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरी शिवामूठ व्हावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिले जाते. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी शंकराला तिळाची शिवामूठ व्हायची आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिले जाते. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया. शंकराला पांढरा रंग प्रिय म्हणून पांढरी साडी नेसून पूजेचे तबक घेऊन सुवासिनींची पावले शिवालयाकडे वळू लागतात. पूर्वीच्या काळी घरकामातून नववधूला फुरसतीचे 4 क्षण घालवायला शिवामूठ ही संधीच असायची. आनंदी मनाने शिवालयातील पिंडीवर इवल्या शुभ्र तिळाची मूठ अलगद सोडायची आणि पुन्हा शिवमंत्री ओटी यायचा. ओम नमः शिवाय शांताय पंचपक्वानाय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभवे. तिळाचे महत्त्व. दुसरी शिवामूठ तिळाची का असा प्रश्न कदाचित पूर्वी मनात येत असेल की नाही माहिती नाही. कारण वडीलधारी सांगतील ते मनापासून करायचे हा संस्कार न कळतच मनावर रुजत असे. मात्र नव्या युगातील स्त्री आता परंपरा, रीती याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पारख करते.
या प्रथांशी असलेला तीळ मात्र संबंध ही मग लाख मोलाचा वाटू लागतो. तीळ म्हणजे मूळ भारतातील तेलवर्गीय वनस्पती. याची फुले, पाने, शेंगा लहानसर, अगदी निकस रेताड जमिनीत दुष्काळग्रस्त भागात कमी पाण्यावर येणाऱ्या या पिकाचे तेलयुक्त गुणधर्म मात्र खास आहेत. देवकार्यात नंदादीप समयी पंथी यातील शांत सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाला प्राधान्य दिले जाते. याने वातीला काजळी धरत नाही. धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्ध पक्ष कार्यात काळे तीळ वापरले जाते. आयुर्वेदात तीळ तेलाचा उपयोग वात, विकार, सांधेदुखी, स्थूलता कमी करण्यासाठी, स्मरणशक्ती, दृष्टी सुधारण्यासाठी, केश वर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानले आहे. ब जीवनसत्व, फायबर, आयर्न, कॅल्शियम यांनी युक्त तीळ स्वयंपाकघरात आवर्जून वापरतात. आपल्याकडे थंडीच्या दिवसात भोगीला तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि तिळकूट मिक्स भाजीत टाकलेले अख्खे तीळ, संक्रांतीला तिळाचे लाडू आणि तीळ घालून केलेली गुळाची पोळी हे सर्व आरोग्याशी निगडीत आहे. संस्कृतमध्ये तेलाला स्नेह हा शब्द आहे. स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळीक साधणे. शरीर आणि मन जोडणारे हे तीळधान्य शिवामूठ म्हणून वाहताना हा स्नेहभावच आपण शंकराला अर्पण करीत असतो. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जीवाचा धोका टळला. त्याचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी ही तिळाची स्नेहयुक्त शिवामूठ प्रतीकरूपाने वाहिली जाते. प्रपंचातील अडचणींना स्नेहभावाने सामोरे जायचे हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामुठीत दडलाय. ओम नमः शिवाय. धन्यवाद.